उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. साहेब, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तुमचे सहकारी, त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर घेण्याची संधी भेटली, त्यांची उमेदवारी जाहीर झाली. काय आशीर्वाद आहेत, काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या? मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आणि एकनिष्ठ शिवसैनिक आहे. माननीय उद्धव साहेबांनी आणि माननीय अजितसाहेबांनी दोघांनी मिळून सन्माननीय माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं नाव डिक्लेअर केलं. एकदा पक्षाने जे आदेश दिला ना, पक्षाने जे डिक्लेअर केलं त्यामध्ये आम्ही कधी इंटरफेअर करत नाही. आणि मी अंबादास दानवेचं TV9च्या माध्यमाद्वारे अभिनंदन करेन. अंबादास दानवेच्या नशिबात त्या ठिकाणी ही परत आमदारकी होती, ती मिळाली. एकच उदाहरण सांगतो मी. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची चर्चा चालू होती एकदा. तर म्हटलं, साहेब ते दिल्लीचं उदाहरण सांगितलं होतं. अरे म्हणे, ज्याच्या नशिबात असेल ना ते होतं. नशीब महत्त्वाचं आहे. मला तुला मंत्री नाही करायचा, पण तुझ्या नशिबात जर मंत्रिपद असेल तर ते कुठूनही कसंही होतं. म्हणून नशीब महत्त्वाचं आहे. तर अंबादास दानवेचं नशीब महत्त्वाचं आहे. आणि अंबादास दानवेंना त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांनी आदित्यसाहेबांनी डिक्लेअर केल्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो की आमच्या जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही, खासदार नाही. त्यामुळे आम्हाला या जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाला, उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाला काही ना काहीतरी मदत होईल. परंतु अनेक जण तुमच्या शिवसेनेतले या विधान परिषदेसाठी उत्सुक होते. त्यांच्यात कदाचित नाराजी असेल आणि ही विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं असं काँग्रेसचंही पाठिंबा द्यायला तयार होतं, परंतु अजून काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. काय वाटतं तुम्हाला? मी स्वतः उद्धव साहेबांना भेटलो होतो. त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही व्हा. शरद पवार साहेब इतक्या ह्या वयातसुद्धा त्या ठिकाणी राज्यसभेवर जातात. मग तिकडे महाविकास आघाडी आपली मजबूत राहील. इथेसुद्धा महाविकास आघाडी मजबूत राहण्यासाठी तुम्ही असलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं होतं. आणि आम्ही म्हटलो, पण उद्धवसाहेबांनी आता आज निर्णय घेतला, त्या निर्णयाबद्दल काही बोलायचंच नाही. निर्णय घेतला, आम्हाला मान्य आहे. आणि मी या ठिकाणी हे सांगेल की आता कितीतरी कोणीतरी सांगितलं की मला पाहिजे होतं, मला पाहिजे होतं, पण एकदा निर्णय झाल्यानंतर मग आम्ही कोणीच त्या ठिकाणी आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पक्षाची अशी हे आहे, धोरण असं आहे, एकदा डिक्लेअर झाल्यानंतर काही चर्चाच करायची नाही. परंतु काँग्रेससोबत राहील. काँग्रेस महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी ही आहे म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान करावंच लागेल आणि काँग्रेसला मतदान करणं भाग आहे. तुमची अशी काही इच्छा होती का विधान परिषदेवर जायची? नाही, माझी इच्छा नव्हती. माझी विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जाण्याची माझी इच्छा नाही आहे. मी ज्याप्रमाणे 20 वर्षात लोकसभेचं काम केलं होतं, मला असं वाटलं होतं की आपण अजून 2 टर्म त्या ठिकाणी काढावे, म्हणजे 19ला आणि 24ला. परंतु काही नतद्रष्टाने त्या ठिकाणी माझा पराभव केला आणि पैसे वाटप केलं, काय केलं आणि कोणाला निवडून दिलं. आता लोक काय म्हणतात, मी सगळीकडे फिरतो ना, माझं फिरणं चालू आहे, संपर्क माझा चालू आहे. तर त्यावेळेस लोक काय म्हणतात, साहेब खरं तर तुम्हीच पाहिजे हो, काय म्हणे त्याला बोलता येत नाही, काय नाही. आणि दारूच्या दुकानं आम्ही आज क्लिअर कट त्या ठिकाणी आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करतो की नाही, तसं लोकांना आता दिसून आलं ना. लोक मला जिथे नाही तिथे भेटतात आणि बोलता की तुम्हीच पाहिजे, तुमच्या घरी आम्ही जेवण केलं, आम्ही तुमच्या घरी थांबलो तिथे दिल्लीला, आता कोणीच नाही, असं लोक म्हणतात. आता अंबादास दानवे आमदार झाले तर उद्या कदाचित विरोधी पक्षनेते होतील. काय मला असं वाटतं की विरोधी पक्षनेते होतील ते परत, आणि व्हावं. विरोधी पक्ष नेता पण त्यांना म्हणजे होतं पहिले, अभ्यास त्यांचा चांगला झालेला आहे. आता परत त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता पण मिळावं अशी. आता ते अर्थात महाविकास आघाडी काय म्हणते त्याच्यावर अवलंबून आहे. विरोधी पक्ष नेता झाला पाहिजे, त्यांनी तुमचे आशीर्वाद आहेत त्यांना? ते माझं म्हणणं असं आहे की आता विरोधी पक्ष नेता पण झाला पाहिजे, हे असं माझं म्हणणंच आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधून खास करून महाराष्ट्रातच तुम्ही आणि अंबादास दानवे एकनिष्ठ राहिले. उद्धव ठाकरे, त्यांचं कुटुंब आणि शिवसेना, आता तुम्ही दोघंही त्यांच्या सोबतच आहात. म्हणून अंबादास दानवेंना आमदार होण्यासाठी, विरोधी पक्ष नेते होण्यासाठी एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमचे आशीर्वाद असणार आहेत. माझ्या शुभेच्छा. मी सांगितलं ना, अंबादास दानवे यांचं अभिनंदन मी का केलं, कारण आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही, एकही खासदार नाही. त्यामुळे इथे असणं गरजेचं आहे म्हणून अभिनंदन केलं. कारण उद्धव साहेबांनी, आदित्यसाहेबांनी त्यांचं नाव डिक्लेअर केलं म्हणून तर अभिनंदनच करावं लागतं. नक्कीच हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि
माजी विरोधी पक्ष अंबादास दानवे यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी भेटली आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो असं चंद्रकांत खैरे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.